देहरे गटातून भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते शामराव पिंपळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। वडगाव गुप्ता या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे। देहरे गटातून भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते शामराव पिंपळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। वडगाव गुप्ता या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे। शामराव पिंपळे हे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते असून 25 ते 30 वर्षांपासून ते पक्षाचे एकनिष्ठेने काम करत आहेत। पक्ष अडचणीत असताना देखील त्यांनी पक्षात राहून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले। आज पक्षाला चांगले दिवस आले असून आपल्याला उमेदवारी देऊन पक्ष आपल्यावर विश्वास दाखवून न्याय देईल असे त्यांना वाटते। वडगाव गुप्ता तालुका नगर जिल्हा अहमदनगर। आज अहमदनगर नगर तालुक्यातील जिल्ह्यातील नगर तालुका येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। मी आज 46 देहरे गटामध्ये या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी मुलाखत दिली आहे आणि मी गेल्या 25-30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं इमाने इतबारे काम करत आहे आणि त्यामुळे आमच्या परिसरातील सर्व मित्रपरिवार कार्यकर्ते यांनी या ठिकाणी तुम्ही उमेदवारी करा म्हणून आग्रह केला। त्यामुळे या जनतेच्या आग्रह खातर या ठिकाणी आज मी मुलाखत देण्यासाठी आलो आणि 25-30 वर्षे काम करत असताना ज्या काळात पक्ष संघटना मजबूत नव्हती, ज्यावेळेस पक्षासाठी उमेदवार मिळत नव्हते, त्या काळात या ठिकाणी आम्ही निवडणुका लढवल्या। त्यावेळेस आर्थिक परिस्थिती सक्षम नव्हती। त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीला वातावरण पोषक आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध योजना या ठिकाणी जाहीर केल्या आणि त्या योजनेचा सर्वसामान्य जनतेला चांगला फायदा होत आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य जनता ही मोदी साहेबांच्या मागं आणि भारतीय जनता पार्टीच्या मागं मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांच्या पाठीमागं आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी मोदींचा मावळा म्हणून मी आज या ठिकाणी मुलाखत दिली आहे आणि पक्षाने या ठिकाणी माझा विचार करावा आणि मला उमेदवारी द्यावी आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वास या निमित्ताने पक्ष निरीक्षकांनी या ठिकाणी घ्यावा ही अशी विनंती करतो। आज त्यांनी आपल्या समर्थकांसह येऊन मुलाखत दिली। लोकांच्या आग्रहाखातीर ते निवडणुकीत उभा राहत आहेत। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।